कारवाई केली जाणार अशा प्रकारची प्रतिक्रिया मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही दिली आहे। तर मुख्यमंत्री आता घाटकोपरमध्ये पोहोचलेले आहेत। या ठिकाणी ते संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेताना दिसताय। सीएम आलेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत किरीट सोमय्या यांना देखील आपण या दृश्यांमध्ये बघू शकतोय, जे की आता घाटकोपर दुर्घटनेची माहिती घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। ही या क्षणाची साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह आणि लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। याआधी काही वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वतः साम टीव्ही सोबत संवाद साधलेला होता आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री स्वतः घटनास्थळी दाखल झालेले आहेत। अजूनही या ठिकाणी बचाव कार्य जे आहे ते संपलेलं नाहीये। अनेक जण अजूनही या मलब्याखाली दबलेले आहेत, कारण ही होर्डिंग पडलं, होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळलं आणि त्यानंतर त्या होर्डिंगच्या दबावामुळे पेट्रोल पंपाचं जे छत आहे ते सुद्धा खाली कोसळलेलं आहे। पाऊस सुरू होता, यामुळे अनेक जणांनी पेट्रोल पंपासाठी आपलं संरक्षण करण्यासाठी ते थांबलेले होते आणि हे सर्वजण या घटनेत जखमी झालेले आहेत। मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी दाखल झालेले आहेत। या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साम टीव्ही सोबत बोलत असताना या सर्व जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार उचलणार असल्याचं सांगितलं। त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः घटनास्थळी पोहोचलेले आहेत। मात्र आता या संपूर्ण घटनेमध्ये काही जणांचा मृत्यू झाला असल्याचं देखील वृत्त आहे। त्यामुळे आता मृतकांच्या कुटुंबियांना काय मदत जाहीर केली जाते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळलेलं आहे आणि होर्डिंग कोसळून अतिशय मोठी दुर्घटना घडलेली आहे। या ठिकाणी आतापर्यंत 59 जण जखमी असल्याचे वृत्त आहे। 3 जणांचा मृत्यू या संपूर्ण घटनेमध्ये झालेला आहे। याची सविस्तर अपडेट घेण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी दाखल झालेले आहेत। किरीट सोमय्या सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित असल्याचं आपण या दृश्यांमध्ये बघू शकतोय। मुख्यमंत्री स्वतः या संपूर्ण घटनेची माहिती घेत आहे। हे अनधिकृत होर्डिंग नेमकं कुणी लावलं, काय घडलं होतं या संदर्भात सर्व माहिती मुख्यमंत्र्यांकडून घेतली जाते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या रहदारीच्या भागामध्ये ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक असते, जवळूनच मोठा महामार्ग जातो, अशा ठिकाणी हे अनधिकृत होर्डिंग लावण्यात आलेलं होतं। त्यामुळे मुंबईमधील अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। मात्र आता संपूर्ण मुंबईमधील अनधिकृत होर्डिंगचं ऑडिट केलं जाणार असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि आता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी पोहोचले। मात्र सध्याची अपडेट जर आपण बघितली तर या घटनेमध्ये काही जणांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे। त्यामुळे आता मृतकांना, त्यांच्या नातेवाईकांना काय मदत दिली जाते हे बघणं महत्त्वाचं असेल। मर गया मर गया मर गया मर गया। तर आपण बघतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घाटकोपरमध्ये दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी संपूर्ण परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घेत आहेत। त्यांच्यासोबत किरीट सोमय्या, पोलीस प्रशासन देखील उपस्थित आहे आणि बचाव कार्य नेमकं कसं केलं जातंय, अजून किती लोक आतमध्ये असू शकतात त्याची देखील माहिती घेतली जाते। सध्या आपण बघू शकतोय खरं तर अंधार झालेला आहे, त्यामुळे बचाव कार्यात आणि या ठिकाणी पडलेला मलबा हटवण्यात देखील मोठी कसरत करावी लागते। हॅलो मागे तर आपण बघतोय अनेक जण खाली अडकल्याची भीती अजूनही व्यक्त केली जाते। तर आपण पाहू शकतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत किरीट सोमय्या आणि प्रशासनाचे काही महत्त्वाचे अधिकारी देखील उपस्थित असल्याचं आपण या दृश्यांमध्ये बघतोय। तर या घटनेसंदर्भात सर्व माहिती आता मुख्यमंत्री घेताना दिसत आहे आणि घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये सध्या 3 मृत्यू झालाय। चल आले बाहेर आले माझा युनिट आहे मागे मागे आले चल चल मागे 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 पाठी बघा रे पाठी बघा रे पुढे
ए बाईट तुला पुढे तर आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि या संपूर्ण घटनेची माहिती एकनाथ शिंदे घेताना दिसत आहे। यानंतर आता माध्यमांसोबत एकनाथ शिंदे काय संवाद साधतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे, कारण सध्या आपण बघतोय 59 जणांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। 3 जणांचा मृत्यू झाला असल्याचं वृत्त आपल्यापर्यंत पोहोचतंय। आता मृतकांच्या कुटुंबियांना काही मदत दिली जाते का हे बघणं महत्त्वाचं असेल। या दुर्घटनेमध्ये एकूण 60 जण जखमी झाले असल्याचं कळतंय, मात्र अजूनही काही जण या ठिकाणी अडकले असल्याची माहिती आहे। असं मध्ये कट करायला गेलं ना अजून प्रेशर होईल, त्यामुळे सर ते उचलून केलं पाहिजे। काही ठिकाणी जर कट केलं तर रिलीज करण्यासाठी असं उचलून घ्यायला हॅलो चेक अरे लोटू नका, थांबा। दुर्घटनेमध्ये 3 जणांचा मृत्यू झालेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनास्थळाची तिथं सगळ्यांशी संवाद साधला। त्यावेळी भाजपचे माजी खासदार किरीट